नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. तर मला जायचं आहे बघा सण्याकडं. छोकुलीची गाठभेट घेऊन आली काल, पण आज सण्याकडं जायचं आहे. आपण दिव्या मला जाऊनच देत नव्हती आणि सकाळपासून पाऊस पण चालू आहे. हो का, मरणाचा पाऊस चालू आहे. तर गेली होती दिव्याला शाळेत सोडायला. आता म्हणलं तिला शाळेत सोडले, ती निघूनच देत नव्हती मला. तिथं माझ्या अगोदरच लय वाट बघत होती. मग काल कावीला बघायला गेले, तसंच जायचं होतं मला सण्याला पण भेटायला, छोकुलीला सण्याला. पण पाऊस लय होता, दिंडीची गर्दी हे तीन मरणाचं बघितलं असं मागच्या व्हिडिओमध्ये. हो का, इथं बुद्ध विहार कसं आहे दिसलं का? आमच्या इथलं पण आहे बुद्ध विहार, पण ते गावात आहे, मला काय जायला नाही जमत. गावात सारखं सारखं मी जात नाही ना. काय कार्यक्रम हे ते असला तर आपलं तेवढ्या पुरतं जायचं. जवळच्या जवळ असलं म्हणजे जायला येतं आहे ना. तर हां, मेन विषयाचं बोलायचं आहे आधी आपल्याला. गावीकडे गेली होती तेव्हा लय भिजून गेलो. मग घरी गेलो, दरवाजा उघडला, लाईट नाही घरामध्ये, गॅस नाही, लाईटीची शिगडी होती तर लाईट नाही. थोडं साखर, चहापत्ती, दुधाची पिशवी, तांदूळ, डाळ दूळ घेऊन गेली होती, पण लाईटच नव्हती. लाकडं पण सगळी ओली, मग काहीच बनवलं नाही. मग रात्रीचंच आलो आम्ही इकडं माघारी. मग तिथं ड्रेस होता माझा, मग ही ड्रेस घातला आणि सकाळी लगेच निघायचं आहे म्हणून कपडेच आणले नाही ते. आणि इथं पण ब्लाऊज शिवायला टाकलाय, इथं ब्लाऊज शिवायला टाकलाय. ही आमची चुलत आजी आल्यापासून मला बोलली नाही, मी पण तिला बोलली नाही. बघ आता आपण बोलते का. पण काय सांगायला लागले होते तर आता पाणी ठेवलंय आंघोळीला, आता जायचं. आका आलायच आजारी आहे काय? होय अगं आका, मी तुमच्या गावाला आली या. मी म्हणलं आका इथं बसून बसून गेली, पण मला बोलली नाही, काय नाही. मी बारीक हाय, तू मोठी हाय, पण आम्ही तुमच्या गावाला आलोय. पाऊसच येतोय तर कसं येऊ? बरं येते थोड्या वेळानं, येते खाऊ घेऊन येते तुला खायला. हा नाही इथे नाही अजून मरत, मी आहे की इथे. ह्या थंडी गारट्यानं तुला सर्दी खोकला झालाय. अण्णा बरं आहे का? बर, सोने आहे का गेले? बरं येते. आपल्याला समजून घ्यायला लागतं. तर दिव्याला सोडून आली शाळेत, आणि तिला म्हणलं दिव्या, म्हणजे तिला माहिती होतं की मी आज जाणार आहे म्हणून, सण्याकडं छोकुलीकडं जाणार आहे म्हणून. तर ती शाळेत जायला नग म्हणत होती आणि मला जायचं होतं, आणि ती काय मला जाऊन देत नव्हती आणि देणार पण नव्हती. मग तिला गोड बोलली, तिला म्हणलं चल तुला शाळेत सोडते, तुझ्या संग व्हिडिओ करते. ती म्हणते मला व्हिडिओ बनवायला शिकव, माझी आय डी खोल. मग तिला आय डी खोलून दिली, तिला जरा नादी लावलं, चल म्हणलं तुला शाळेत सोडून येते. मग गोड बोलून बोलून तिला शाळेपर्यंत सोडलं. आणि मला शाळेत वर्गात जायचंय, तिला गेट ही बंद झालं होतं सगळं. म्हणजे आईच्या गावात गेट बंद झालं. मी मला आता नाही का येऊन देत, म्हणले येऊन देतात की. मग मी आलं चल तुला सोडून येते. म्हणलं गेट पशी सोडू का? म्हणली नाही वर्गापाशी सोड. मग तिला वर्गापाशी सोडलं. आतमध्ये गेलेली मला हाक मारून बोलून घेतलं आणि मला काय म्हणते, या माऊ तू जाऊ नको बरं का. मी म्हणलं का? म्हणले पाऊस येतोय आणि मला शाळेत नाही येऊ दे आणि तू जाऊ नको, तू माझ्यापाशीच थांब. म्हणलं बाय आपल्या सऱ्या दादाला छोकली दिदीला भेटायला जाते की. म्हणली काय दिदीला कालच आलोय की भेटून. मी म्हणलं काल आलोय भेटून, पण आज जायला लागतंय. म्हणलं सण्या दादाला भेटाय. म्हणलं सारखा सारखा फोन येतोय का नाही? म्हणले हा, पण मी आल्याशिवाय जाऊ नको, आपण संध्याकाळी जाऊ. त्याला नादी लावून आली. पण आता पाऊसच मला जाऊन देतोय का नाही कुणाच ठाव.
दिव्याचं पप्पा सकाळी मला करमाळ्यात सोडलं असतं त्यांना, पण ती म्हणलं जेवण हे ती करा म्हणलं आणि मग निवांत जा. कारण एवढं सकाळी सकाळी जाऊन पण मला गाड्यांची जरा सोय होत नाही बघा. कारण इथून करमाळ्यातनं भाळवणीला जायचं, भाळवणीतनं कागदपत्र गाडीचे आलेले आहे ते पोस्टानं, तर ती घरात ठेवायची, नाही तर घेऊन जायचं, काय बी होईल त्याचं. गाडीची कागदपत्र गाडी संगच पाहिजेत बहुतेक. आणि नंतर पोरांचे कपडे काल तिथंच ठेवले. तर आम्ही कावेकडे गेलतो तेव्हा इतका पाऊस होता, ती दिंडीची गर्दी हे पाऊस आणि वारण सगळं संगच. घरी गेलो तर लाईट नाही, काय नाही. रातच्या 11 वाजल्या घरी यायला. घरी आलो, तिथून स्वयंपाक जेवण पावसानं गारठून गेलो होतो. परत ती पोरगी बारकी ती दिव्या संग लय आपदा झाली. माझ्यामुळं त्यांचे पण झाले आणि त्यांना जा पण म्हणायला येईना मला आणि राहा पण म्हणायला येईना. कारण राहा म्हणलं तर घरी गॅस नव्हता, लाईट नव्हती, लाकडं ओली झालेली, परत दळण नाही, पीठ नाही, हे नाही. पाऊस जर नसताना आम्ही लवकर गेलो असतो, तर पाऊस जर नसताना मेन, तर मग कावीला भेटून घरी जाऊन घरची कागदपत्र घेऊन परत छकुलीकडं सण्याकडे गेलो असतो आणि तिथनं मग चहा पाणी करून आलो असतो. पण ते पावसामध्ये एका जागेला आमचा एक अर्धा तास गेला पाऊस जाऊस तर. आणि त्यातमध्ये गार वारा सुटलाय, आकाडातली गार हवा हिन तीन लय बेकार बघा. लय माणूस आजारी हिन पडतंय. लोक लय आडवं तिडवं कमेंट्स करतात. ते काय सांगा, मला तर कमेंट वाचायला सुद्धा जाऊ वाटत नाही. पण एखादी कमेंट जर आली का नाही फालताड, की डोक्याची मंडईच होती बघा. ब्लॉक केलेलं तर माणसांना कळत नाही. ते मोठ्या आयडिया होत्या ना पहिलं सण्याची माझी आयडी, ते आयडिया बंद असल्यामुळं तिकडं मी व्हिडिओ टाकत ना, तिकडं त्यांना ब्लॉक केलं होतं. हे तर पण ब्लॉक केलं, पण कसं निघतं ती बाहेर काय माहिती. आणि काय पण कमेंट्स करतात. अरे एखाद्याच्या परिस्थितीला हसू नका, त्याचं खच्चीकरण करू नका. मी सोशल मीडियावर हाय, मग काय तुम्ही तुमच्या केशातलं काय देत नाही. अजून तर मला पेमेंट पण चालू नाही. तुम्ही काय सांगू तुम्हाला, काहीच नाही. तरी पण तुम्ही असं म्हणजे चुका काढत नाही तुम्ही. म्हणजे आता माझी एखादी कमेंट असेल वाईट असेल तर तुम्ही त्याच्यावर टच करून बघा. त्या माणसाच्या का नाही अख्ख्याच्या अख्ख्या कमेंट्स तुम्हाला दिसणार, त्याच्या तोंडात नाही एक पण चांगला शब्द नाही. मग असं काय करायचं ना, एखाद्याची परिस्थिती असते का नाही, मजबुरी असते काहीतरी. कुठल्या आईला वाटतं का आपले लेकरं सोडून द्यावे ती माझ्या सण्याला पण हॉस्टेलला टाकलं असतं, पण ते लहान आहे अजून, त्याला सवय नाही आम्हाला सोडून राहायची हे ते. पण त्याला तिथं गोड बोलून ठेवलेलं आहे. नवरा एकीकडं, लेकरं एकीकडं, तू एकीकडं, तुला आयुष करते, तुला हिंडा फिरायला लागतं, तुला असं करायला लागतं. हां, मला आयतं खाऊ वाटतं, मला हिंडू फिरू वाटतं, मला एका जागेला राहू वाटत नाही, मला लेकरं नवरा नको वाटतो, म्हणून मी त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. मी वाऱ्यासारखी हिंडते आयतं खात. मग कुणाचं काय जातंय का कुणाचं काय. अरे माझी मजबुरी आहे, मला सगळं घरचं दारचं लेकरांचं सगळं बघायला लागतं आणि त्यांना घेऊन तर हिंडू शकत नाही. बाळवणे स्वतःचं घरदार आहे, सगळं चांगलं आहे, पण तिथं कामधंदा नाही. जोपर्यंत मी घरात होते तोपर्यंत तर मला सगळं म्हणत होते कामधंदा करा, कामधंदा करा, कामधंदा करा, कामधंदा करा. मग आता कामधंद्यासाठी घरातनं बाहेर निघली या. मग आता गावाकडं लेकरं आहेत म्हणलं, त्या लेकरांचं कोण कागदपत्र गोळा करायचं, कोण करायचं सांगा. नवऱ्याला हे घेऊन दे, नवऱ्याची इज्जत घालवते, नवऱ्याचं असं करते, नवऱ्याचं तसं करते. अरे पण त्याला काहीतरी कारण असतं ना. चांगल्या माणसाची उगाच्या उगं कोणी इज्जत काढतं का, उगाच्या उगच कुणी हिंडतं का, उगाच्या उगच कुणी लेकरं आपल्यापासून लांब करतं का. मला जर एकटीला आयुष्यच करायचे असते तर कशाला ह्या लेकरांसाठी नवऱ्यासाठी तर मी एवढी पळापळ केली असते, धावपळ केली असते का, त्यांच्यासाठी झुरले असते, मरले असते. कुठल्या तरी हॉटेलवर तुम्हाला रोज दिसली असते मी. इकडं जा तिकडं जा, हे खा ते खा, रोज लाली लिपस्टिक लावून गन पावडर करून भारी भारी कपडे साड्या घालून कुठं बी हिंडले असते. काय लोकांना बोलावं ते कळत नाही. खरं हे असल्या लोकांच्या तोंडात किड का पडत नाहीत काय माहिती. तोंडात नाही, हाताला किड पडायला पाहिजेत. म्हणजे वाईट कमेंट्स करताना त्यांना ते दिसत असेल.
मला चांगलं वाटतंय का की माझं लेकरू इकडं तिकडं सोडावं, हे त्याला पण टाकलं असतं हॉस्टेलला, पण ते लहान आहे अजून. ज्याची त्याची मजबुरी असते, परिस्थिती असते. हां, आणि सगळ्यात गोष्ट सांगायचं म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाची, मला हिंडावं लागतं, मला हिंडायला आवडतं, मला फिरायला आवडतं, म्हणून मी कशाचं पण कारण हे काढून मी हिंडत फिरत असते. मला स्वयंपाक करायला हातपाय नाही, तर मला घरात बाजार हाट नाही किंवा मी आणू शकत नाही, मला खर्च करू शकत नाही म्हणून घरात भाजीपाला किंवा राशन पाणी मी भरत नाही. मला आयतं खायला आवडतं म्हणून मी लोकांच्या घरदारी हिंडत असते. मला आणू वाटत नाही. तुम्हाला लयच काळजी वाटत असेल तर तुम्ही माझा किराणा भरून देत जा. आणि हां, मी माझा स्वयंपाक करत नसेल, मला कंटाळा येत असेल तर तुम्ही माझ्या घरात स्वयंपाक करा, मग मी खाईन. तुम्ही पण मला आयतं खायला बोलवू शकता, आमंत्रण देऊ शकता. तसं पण तुम्ही मला नाव भिकारी दिलेलंच आहे, तर काय होतं तेव्हा, ठेवायचं तुमच्या इथं मला. तुम्हाला गलीतलं काळं कुत्रं सुद्धा विचारत नसन. एक तर ती यम आहे का नाही, ती तर माझ्या नवऱ्यानं ठेवलेली आहे अशीच. माझ्या नवऱ्याचे 2-3 लेकरं तर काढले असते ना तिनं, नाही तर ही तर केली असतेले. तिला लय झुमतंय. बाई 4 दिवस माझा नवरा घेऊन जा आणि त्याच्यासंग संसार कर. मी 20 वर्ष झाली त्याच्यासंग संसार करते या. माझ्या जीवाला माहिती आहे मला कटाळा आलाय त्याच्यापाशी राहायचा, आता तू राहायला जा त्याच्यापाशी. आणि हां, दुसरी गोष्ट, मी लेकरांना जन्म दिलाय ना, तर मला कंठ होता म्हणून मी जन्म दिला. आता तू त्याची घेऊन जा आणि सांभाळत बस, तुला लय दया माया येते तर लेकरांची. मी लेकरं वाऱ्यावर सोडले असते तर त्यांच्यासाठी एवढी हिंडली असती का. आणि कुणाला हिंडू वाटतं, रिकामं कुणाला हिंडू वाटतं, रिकामं हिंडणाऱ्या माणसाचं माझी बराबरी करू नका. अरे धंदा करणाऱ्या लोकांचं कौतुक करता आणि चांगल्याला नावं ठेवता. मी माझ्या तोंडानं चांगलं बी म्हणून घेत नाही, वाईट पण म्हणून घेत नाही, कारण वाईट म्हणणारी हाय तीच. एखाद्याचं एवढं पण खच्ची करून नका, जेणेकरून. पण मला लाज वाटत नाही. तुम्हाला काय भुकायचं ते भुका. तुम्ही म्हणल्यानं मी थोडी तशी होणार आहे, नाही होणार, आहे का नाही, बरोबर आहे का नाही. त्यामुळं कुणी काय म्हणा, काय बी बोला, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही, आहे का नाही. माझी लेकरं चांगली सुखासुखी एका जागेला शिक्षण घेतात. विषय आला माझा हिंडायचा तर मी हिंडती, मोकळी झाली हिंडायला, मला हिंड वाटतं मी हिंडते. कुणाला काय प्रॉब्लेम आहे का. हां, विषय आला नवऱ्याचा परत, तर त्याचे गुण चांगले नाहीत म्हणून मला त्याच्यापाशी राहू वाटत नाही. मी माझ्या लेकरांसाठी जबरदस्तीनं त्याच्याबरोबर राहते. वेळ जर निघून जायची आली किंवा सोडून द्यायची आली तर मी ते पण करू शकते. माझं कोण मालक नाही, मला आईबाप बी नाही तर मला भाऊबंद पण नाही तर. ओके, तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. अजून कोणाला काय मत मांडायचं असलं तर मांडा, दुसरा व्हिडिओ त्याच्यावरच असेल.